चला तर आज आपण समूहदर्शक शब्द पाहणार आहोत, जे की मंथन स्कॉलरशिप अशा परीक्षेसाठी याच्यामधला एक प्रश्न येतो, तो 2 मार्कासाठी हमखास विचारला जातो. चला, आंब्याच्या झाडांची राई असते, उंटाचा किंवा लमानांचा तांडा असतो, उतारूंची झुंड किंवा झुंबड असते, उपकरणांचा संच असतो, कडब्याची पेंडी असते, करवंदाची जाळी असते, काजूंची आणि माशांची गाथण असते. तुम्ही म्हणता समूहदर्शक शब्द म्हणजे काय? तर एक वस्तू आणि अनेक वस्तू एकत्र येतात, त्याला आपण समूहदर्शक शब्द असे म्हणतो. जसं बघा, केसांचा झुबका किंवा पुंजका. एक केस असतो तेव्हा तो एकटा केस असतो, पण जेव्हा एकत्र सगळे केस एकत्र येतात तेव्हा त्याला केसाचा झुबका किंवा पुंजका म्हणतात. आणि केसांची थोडेसे केस पण जास्त थोडेफार असतात त्याच्यामध्ये एकत्र येतात, त्याला बट किंवा जट म्हणतात. केळ्यांचा एक केळ असतो आणि केळ्यांचा काय असतो? लोंगर, घड. खेळाडूंचा काय असतो? एक खेळाडू असतो का? नाही, असतो, पण अनेक खेळाडू मिळूनच खेळ खेळतात, त्यांना खेळाडूंचा संघ म्हणतात. परत गवताचा काय असतो? बहारा. गवतांची असते गंजी पेंडी. गाईगुरांचे खिल्लार असतात. परत चोरांची, दरोडेखोरांची टोळी असते. जहाजांचा काफिला असतो, तारकांचा पुंज असतो आणि ताऱ्यांचा पुंजका असतो. दुर्वाची जुडी असते, द्राक्षाचा घड आणि घोस असतो, धान्याची रास असते, नाण्यांची चळत असते, नारळाचा ढीग असतो, नोटांचे पुडके असतात. तसंच पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. आणि पाठ्यपुस्तकांचा संच, पालेभाज्यांची गडी किंवा जुडी असते. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? आडी असते. अशाच प्रकारचे हे समूहदर्शक शब्द आपल्याला मंथनच्या तसंच स्कॉलरशिपच्या परीक्षेला येतातच. ह्याच्यावरती काय आपण प्रश्न आहेत ते पाहू, जे आपण सोडून घेतलेले. बघा, इथं दिलेलं आहे. गाथण कशाची असते? आता पाठीमागं आपण पाहिले की गाथण ही माशाची असते. पुंज कशाचा असतो? तर पुंज हा तारकांचा असतो. जुडी कशाची असते? तर जुडी ही दुर्वाची असते. जथा कोणाची असते? तर जथा हा साधूंचा असतो. पलटण कोणाचे असते? पलटण सैनिकांचे असते. अशाच प्रकारे आपण हे समूहदर्शक शब्द 1 ते 2 वेळेस वाचून काढला तरी तुम्हाला हमखास हे 2 मार्क फिक्स